संपूर्ण प्रकाश राज यांना त्या ट्रकवरतून बाहेर काढण्याकरता पोलीस जे आहेत ते विनंती करताना आपल्याला पाहायला मिळतात। ट्रकमध्ये अजून देखील मोठ्या प्रमाणात अभिजित दिपके यांच्यासोबत अनेक आंदोलक जे आहेत ते आहेत आणि त्यांना कुठेतरी या आंदोलनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या पोलिसांकडून होताना पाहायला मिळतोय। एकीकडे मनीष सिसोदिया आणि आशुतोष हे दोघेही जे.पी. नड्डा यांच्यासोबत चर्चा करण्याकरता गेलेले होते अशी माहिती स्वतः पैरामिलिट्री फोर्सेस के जवान है वो यहाँ पर देखे जा सकते हैं किस तरीके से यहाँ पर जो तमाम धुएं से यहाँ पर अब फिलहाल खड़ा नहीं हुआ जा रहा है। ये देखिए फिलहाल जो पैरामिलिट्री फोर्सेस के जवान हैं उनकी कोशिश है पद्धतीने होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। संपूर्ण आंदोलक जे आहेत ते आता या संपूर्ण ट्रकला घेरून या ठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळतंय। दिल्ली पोलिसांकडनं प्रकाश राज यांची समजूत काढली जाते आणि त्यांना खरं तर या ट्रकमधनं खाली उतरण्यासाठी विनंती जी आहे ती केली जाते। दुसरीकडे ट्रकमध्ये असलेले इतर अभिजितसह इतर जे साथीदार आहेत अनिश गावंडे असतील किंवा गीतांजली अमोघ असतील आणि इतर सहकारी त्यांना पोलीस बाहेर काढत आहेत आणि त्यांना देखील मारताना आपण हे सगळे चित्र जे आहेत फुटेजेस जे आहेत ते पाहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। या संपूर्ण ट्रकवरतून हा जो ट्रक आहे ट्रकवरतून अभिजित दिपके नेतृत्व करत संसदेकडे जाणार होते आणि संसदेपर्यंत हा संपूर्ण मार्च निघणार होता। परंतु हा मार्च जो आहे तो जंतर मंतर इथेच थांबलेला होता कारण की आशुतोष आणि मनीष सिसोदिया हे दोन्ही नेते मंडळी जे आहेत ते खरं तर चर्चेला जाणार होते आणि परंतु चर्चेला जी आहे ते गेले असतानाच मात्र इथे मात्र आंदोलन जे आहे ते या ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण सोनम सर की वाइफ के साथ मारपीट की, उनके बाल नसी गई, अभिजित दिपके भाई का हेड में मारा, पुलिस आई उनके अरेस्ट करने के लिए, हमें गाड़ी से उतरना है, हमारे हाथ में सामने आपण पाहिलं तर या सगळ्या ट्रक वरती पुन्हा एकदा आंदोलक जे आहेत ते पटापट चढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अन्यायकारक पद्धतीने पोलिसांकडनं ही सगळी दडपशाही जी आहे ती सुरू असल्याचा आरोप जो आहे तो आंदोलनकर्त्यांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। आंदोलन जे आहे ते चिघळण्याच्या परिस्थितीत आहेत का असा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण होताना पाहायला मिळतोय कारण की पोलीस आणि आंदोलनकर्ते एकमेकांच्या सामने आलेले आहेत आणि संपूर्ण गीतांजली अमोघ असेल किंवा अभिजित दिपके असतील ते अद्याप देखील या संपूर्ण गाडीमध्ये आहेत आणि गाडीच्या बाहेर ते येताना पाहायला मिळत नाहीयेत। एकीकडे गाडीची टायरची हवा जी आहे ती काढल्यानंतर आता मात्र गाडी चालू करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी पोलिसांकडनं होताना पाहायला मिळतोय आणि पोलिसांकडनं या ठिकाणी आक्रमक स्वरूपात हे आंदोलन जे आहे ते दडपण्याचा प्रयत्न जो आहे तो होत होता। परंतु प्रकाश राज आपण पाहिलं जे प्रकाश राज आपल्या अभिनयामुळे देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत आणि आपल्या राजकीय भूमिकांमुळे प्रसिद्ध आहेत ते प्रकाश राज या ठिकाणी आंदोलनाला उभे आहेत आणि आंदोलनाच्या संपूर्ण ट्रकवरती ते आपल्याला पाहायला मिळतात आहेत आणि ते या ठिकाणी नेतृत्व त्यांच्याकडनं होताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत आणि त्यांना बाजूला काढण्याकरता पोलीस देखील या ठिकाणी ट्रकवरती चढलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु हे आंदोलन जे आहे ते थांबत नाहीये कारण की मोठ्या प्रमाणात आक्रमक पद्धतीने जे आहे ती भूमिका जी आहे ती या सगळ्या लोकांकडनं पोलिसांकडनं घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांकडनं संपूर्ण चारी टायरची जी हवा जी आहे ती काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आणि अभिजित दिपके आपल्या बरोबर आहेत। सोनम सरांच्या वाईफवर गीतांजली वांगचूकवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला। एका मेल पोलीस ऑफिसरने त्यांचे केस पकडून त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला आणि टेम्पोच्या खाली उतरवण्याचा प्रयत्न केला। आम्ही जेव्हा पोलिसांना थांबवलं आणि म्हटलं तुम्ही कसं काय असं सोनम सरांच्या वाईफ सोबत वागू शकता तर ते म्हणतात तुमच्या सगळ्यांचीच मस्ती काढतो आता बघा तुम्ही। ही एकीकडे चर्चा सुरू होती आणि दुसरीकडे तुमच्यावरती कारवाई आमच्यावर कारवाई काय करताय मला तेच कळत नाही। आम्ही इथे शांतपणे बसलोय आणि आम्ही पोलिसांना सारखी विनंती करतोय की जोपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबू आणि तरी पोलीसवाले ऐकत नाहीये। पोलीसवाले
खूप मुलांचे डोकं फोडलेले, मुलींवर 15 मुलींवर मेल पोलीस ऑफिसर्सनी लाठीचार्ज केलेला आहे. परंतु आता तुमची भूमिका काय असणार आहे? भूमिका आता तुमची काय असणार आहे? आम्ही इथं शांतपणे बसून राहणार आहे. हे आंदोलन इथेच उभं राहणार का? तात्पुरतं इथंच उभा राहणार आहे. जोपर्यंत सरकारकडून काही पुढचं काही येत नाही तोपर्यंत आम्ही इथंच तात्पुरतं राहणार आहे. तो आता मात्र पोलिसांकडनं एवढ्या मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला जातोय, तुमचं आंदोलन दडपलं जात आहे. पुन्हा एकदा देशभरी गुंडागिरी चालू आहे, गुंडागिरी. तुम्ही बघताय पोलीसवाले कसे मारतायत सगळ्यांना. पुलिस हिंसक हो रही है सर, पुलिस हिंसक हो रही है. आपण पाहिलं तर आंदोलन जे आहे ते हिंसेच्या वळणावरती गेलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं या ट्रकमध्ये आतमध्ये सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अमोघ असतील किंवा अभिजित दिपके असतील आणि त्यांचे सहकारी आहेत आणि त्यांना देखील मारहाण केलेली आहे. गीतांजली अमोघ यांना मारहाण केलेली आहे पोलिसांकडनं आणि प्रत्येकाकडनं तशाच पद्धतीची ही मारहाण जी आहे ती करणार असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी अभिजित दिपके यांना दिलेली आहे, अशी अभिजित दिपके यांनी आपल्यासोबत आता बोलताना सांगितलेलं आहे. अभिजित दिपके आपल्याशी बोलताना बोलले की हे आंदोलन जे आहे ते माझं अशाच पद्धतीने सुरू राहणार आणि असाच आक्रमक पद्धतीचा स्टँड जो आहे तो माझा या आंदोलनाच्या संदर्भात राहणार आहे आणि आता पुन्हा एकदा